नमस्कार. आज 24 डिसेंबर 2025 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. ठाकरेंचे ठरले, मुंबईसह अन्य महापालिकांतही युतीची आज घोषणा. नेक्स्ट न्यूज. पुणे पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत आहे पहा, अद्याप आलेले नाही आहेत. स्किप करू शकता. पुढे चला. बांगलादेश विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, उच्चायुक्ताबाहेर बॅरिकेडची मोडतोड. आता ही जी बातमी आहे ती द हिंदूमध्ये आपण पाहूयात. बांगलादेश प्रोटेस्ट रॅली आउटसाइड इट्स दिल्ली मिशन. लगेच याला ढाका हायकमिशनने इंडियन हायकमिशनला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. व इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जर तुम्ही पाहिलात तर बांगलादेश आणि भारत दोघांचे संबंध आता चिघळत चाललेले आहेत पहा, दिवसेंदिवस खालावतच चाललेले आहेत. त्यामुळे अगदीच जे हायकमिशन आहे किंवा आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्यावर आपण नक्कीच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ओके. रॅली किंवा आंदोलन केल्यानंतर अगदीच पहा, जे प्रकरण आपल्या हातात आहे ते पण अद्याप चिघळू शकेल. या नात्याने आपण अगदीच परराष्ट्र मंत्र्यांवरती विश्वास ठेवूयात. पुढे चला. इंडियाज फर्स्ट अँटी टेरर पॉलिसी टू बी आउट सून. अँटी टेरर पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्यामार्फत येणार आहे व ती प्रत्येक स्टेटला तशा पद्धतीने दिली जाईल. ओके. मग प्रत्येक स्टेटला एक टेम्पलेट दिलं जाईल की या ढाच्यामध्ये तुम्हाला काय बनवायचं आहे, तर अँटी टेरर पॉलिसी बनवायची आहे. मग त्याला अनुसरून एक टेम्पलेट असेल व त्या टेम्पलेटला अनुसरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण पॉलिसी बनेल. ओके. अद्याप यामध्ये डीपली जायचं नाही आहे, कारण पहा आणखीन ते टेम्पलेट रेडी नाही आहे. लवकरच ते टेम्पलेट आउट होईल, मग नक्कीच त्याबद्दल एडिटोरियल येतील, त्यावर आपण चर्चा करूयात. डन. त्याच्यानंतर परत एकदा आपल्या लोकसत्ताकडे जाऊयात. पोलीस महासंचालक पदासाठी सदानंद दाते यांचा मार्ग मोकळा. व सदानंद दाते सरांना तुम्ही कशा संदर्भात ओळखता, तर फोर्स 1 संदर्भात आपण ओळखतो त्यांना. ओके. व अगदीच त्यांचं एक आत्मचरित्र पण आहे पहा. ते बुक जर तुम्ही वाचलात तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला समजून जाईल की IPS झाल्यानंतर काय काय तुमच्यासमोर चॅलेंजेस वगैरे असतील. ओके. तर नक्कीच जर वेळ मिळाला तर ते बुक तुम्ही वाचून घेऊ शकता. पण सदानंद दाते सरांना आपण फोर्स 1साठी नक्कीच ओळखतो. डन. त्याच्यानंतर पुढे. केंद्राच्या खुशाल्यानंतरही अरवलीवरून वादाची धग. आता याची एडिटोरियल येतील, पण परीक्षेला हा थोडासा महत्त्वाचा भाग नाही आहे पहा. प्रॉब्लेम कसा आहे, तर तुम्ही जर मागचे मेन्स ॲनालिसिस जर केला तर अँटी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटची वाहवा तिथे जास्त असते. तुम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधात जा अशा पद्धतीने तिथं कधी प्रश्न आलेला नाही आहे. हां, परीक्षेला प्रश्न काय येईल UPSC प्रिलिमला, तर अरवलीच्या रांगाबद्दल नक्कीच येईल. तर आपल्या देशामध्ये सगळ्यात ओल्ड रांगा कोणत्या आहेत, पर्वताच्या रांगा सगळ्यात जास्त ओल्ड कोणत्या आहेत, तर अगदीच अरवली पर्वतरांगा या आहेत. व अरवली पर्वतरांगा गुजरातपासून ते दिल्लीपर्यंत विस्तारलेले आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी जास्त तुम्ही डीपली जाऊ नका. आता हा आपला प्यारा भारत आहे. व तुम्ही जर पाहिलात तर अरवली पर्वतरांगा जर आपण ड्रॉ करायचं म्हटलं तर पहा, हे दुसरी पेन घेईन. हां, तर पहा इथून घेऊयात आपण, ती इथून इथपर्यंत, हे दिल्लीपर्यंत. मग अशा पद्धतीने अरवली पर्वतरांगा आहेत. मग अरवली पर्वतरांगांचं महत्त्व काय आहे, जसं हिमालयाचं महत्त्व काय आहे, तर जे थंड वारे आहेत ते अडवतं हिमालय. त्याच्यानंतर अगदीच क्लायमेटोलॉजीमध्ये आपला हिमालयाचं खूप महत्त्व आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा, अरवली पर्वतरांगा आज जरी वृद्ध झाले असतील तरी त्या प्रोटेक्ट करतात. इथं आहे पहा दिल्ली. ओके. पेन दुसरीच घ्यावी लागेल, सॉरी. हां, हे पहा इथे आहे दिल्ली. व दिल्लीला अगदीच वाळवंटामधून जे येणारे वारे आहेत, त्याच्यानंतर पहा वाळवंटामधून लू पण वाहते उन्हाळ्यामध्ये, बरोबर. मग हे जे सर्व वारे आहेत, त्याच्यानंतर प्रदूषण वगैरे आहे, हे सर्व प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं पहा, अरवली पर्वत करतं. मग अरवली पर्वतामध्येचं इश्यू सध्याला नेमका काय झाला, मग म्हणजे हे सर्व आपल्यासाठी तर खूप गरजेचं आहे. दिल्लीसाठी तर अरवली पर्वत खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. पण तरी देखील अरवलीचा इश्यू का पुढे आला, तर अरवली म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केस दरम्यान सुप्रीम कोर्टाने एक मान्य केलेलं आहे पहा, की 100 मीटरपेक्षा जर जास्त उंचीचं एखादी पर्वतश्रेणी असेल तर त्यालाच आपण 100 मीटरपेक्षा जास्त उंची असेल ना, त्याला आम्ही पर्वतश्रेणीची तिथं दर्जा देऊ, अन्यथा ती पर्वतश्रेणी नाही आहे, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. मग 100 मीटरपेक्षा जास्तच जर पर्वतश्रेणी तिथं असेल तर बाकीच्यांचं काय, केंद्र सरकार डायरेक्टली पहा तिथे माइन्स ॲक्टनुसार डायरेक्टली निलामी करून तेथे उत्खनन वगैरे करू शकतं. म्हणजे 100 मीटरपेक्षा जास्त उंची नाही आहे त्या प्रदेशाची, त्यामुळे डायरेक्टली केंद्र सरकारला अधिकार प्राप्त होतात पहा माइन्स ॲक्टनुसार, की तुम्ही काय ते करतो उत्खनन करू शकता. मग ह्याच कारणानिमित्त जे सध्याला राजस्थान येथे इश्यू चालू झालेला आहे किंवा अगदीच गव्हर्नमेंटच्या या पॉलिसीनुसार किंवा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की 100 मीटरपेक्षा जास्तला आम्ही काय
100 मीटरपेक्षा जास्त जर उंची असेल तेच पर्वतश्रेणी असेल, या निर्णयाविरुद्ध सध्याला राजस्थानमधील जे 16 जिल्हे आहेत त्यांनी विरोध कडाडून विरोध तिथं दर्शवत आहेत. ओके, आता अगदीच इथे लगेचच्या लगेच उद्या चालून काय होणार नाही, पहा उत्खनन वगैरे केलं जाणार नाही, तरी देखील अरवलीला वाचवणं हे गरजेचं आहे असं तेथील स्थानिक नागरिकांना वाटतं. कारण पहा, आता अरवली जरी वृद्ध झालेली असेल तरी अरवलीमधील जे अरवली पर्वतरांगांमधील जे जंगल आहेत त्या जंगलामध्ये अगदीच जे स्थानिक आदिवासी असतील पहा, त्यातून त्यांना रोजगार प्राप्त होतात. या कारणानिमित्त अगदीच आज देखील अरवली त्यांच्या जीवनमानाचा एक भाग आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. आता मेन्समध्ये हा प्रश्न येणार नाही, पण प्रिलिमला येऊ शकतो, जे की मी 2 पॉईंट तुम्हाला नक्कीच सांगितलेले आहेत, ते थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, राज्यातील शाळांचे जिओ टॅगिंग अपूर्ण झालेलं आहे, म्हणजे अपूर्ण आहे. कार्यवाहीसाठी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 1,04,000 शाळांकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. डन. त्याच्यानंतर पहा पुढे, शिक्षकांनी अध्यापनाच्या वेळेत व्हॉट्सअपचा वापर टाळावा. ठीक आहे. त्यानंतर पुढची बातमी, वीज दरवाढीला विरोध, ग्राहक औद्योगिक संघटनांची हरकतींसाठी मोहीम. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण, म्हणजे डीपली जाण्याची आवश्यकता सध्याला दिसत नाही आहे पहा. ओके. त्यानंतर देश विदेश, महत्त्वाची बातमी, भारताची श्रीलंकेला $45 कोटी मदत. $45 कोटी मदत आहे व ही मदत आपण कशासाठी केलेली आहे तर तुम्ही आठवू शकता, मागच्या महिन्यामध्ये श्रीलंकेला दिटवाह या चक्रीवादळाने तडाखा दिलेला होता, बरोबर. प्लीज हे नाव लक्षात ठेवा, दिटवाह या चक्रीवादळाने श्रीलंकेला तडाखा दिला व तेव्हा अगदी श्रीलंकामधील जी जनता आहे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. मग त्याला बडा भाई या नात्याने आपण काय करत आहोत, मदत करत आहोत. $45 कोटी आपण ती मदत केलेली आहे. प्लीज हे आन्सरमध्ये बडा भाई वगैरे असे शब्द लिहू नका, पण आपली पॉलिसी तशा पद्धतीने की आपण आपले जे शेजारी आहेत त्यांना नक्कीच मदत करतो. त्यानिमित्ताने हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची बातमी, ज्ञानपीठ विजेते हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल कालवश. विनोद कुमार शुक्ल यांनी लिहिलेल्या नौकर की कमीज, खिलेगा तो दिखेंगे, दीवार में एक खिडकी रहती थी आणि एक चुप्पी जगह या कादंबऱ्या त्यांच्या लोकप्रिय आहेत व त्यांना 2024मध्ये 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल हिंदी लेखक किंवा हिंदी साहित्यिक या नात्याने त्यांना प्राप्त झालेला आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला हा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. अगदी इवन RRBच्या एक्झाम असू द्या, SSCच्या असू द्यात किंवा आपली सरळ सेवा, ओके, इकडे पण हा प्रश्न येऊ शकतो हिंदी लेखक यांच्याबद्दलचा. ओके, 2024चा तो पुरस्कार आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, भारत न्यूझीलंड कराराचे तज्ज्ञांकडून स्वागत. आता कालचा तुम्ही वृत्तपत्र विश्लेषणाचा व्हिडिओ पाहून घेऊ शकता, त्यामध्ये इंडिया आणि न्यूझीलंडचं जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याला आपण डिटेलरित्या पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा, मी कालच्या न्यूजपेपरमध्ये म्हटलेलं आहे की फूड यामधून बाहेर राहिलेलं आहे व त्याचे नेमकं कारण जे आहे ती कालच्या लेक्चरमध्ये डिटेल पाहिलेली आहेत. डन. त्याच्यानंतर पुढची बातमी, पोषण सुरक्षेसाठी डाळींच्या उत्पादनावर भर, नीती आयोगाचा सविस्तर आराखडा. ओके, आता या बातमीमधून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर मिलेट इयर, ओके, भरडधान्य वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून कोणता इयर साजरा केला गेला तर 2023 व 2023मध्येच काय होते आपल्याकडे G20. हा पॉईंट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहा, जरी 2023 उलटून 2 वर्ष झालेली असली तरी हा फेडेड टॉपिक नाही आहे, याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, व जवळपास 20 प्रश्न UPSCने G20वर विचारलेली आहेत. ओके, त्यामुळे अद्याप तो फेडेड टॉपिक नाही आहे. नक्कीच हा प्रश्न परत एकदा विचारला जाऊ शकेल की भरडधान्य वर्ष कोणतं होतं तर अगदीच 2023. डन. पुढे चला. त्याच्यानंतर नॅशनल पार्क पण तुम्हाला पाठ करणे अपेक्षित आहेत. पहा, आता मध्य प्रदेशमधून राजस्थानला हेलिकॉप्टरद्वारे वाघांचं स्थलांतर करण्यात आलं, त्याबद्दलची ही बातमी आहे. आता एका वाघासाठी एका इश्यूसाठी आपण हा पॉईंट पूर्ण घेऊ शकत नाही, पण तुम्हाला काय करायचे आहे, संपूर्ण नॅशनल पार्क तिथं पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे डेली जरी एक वाघाची बातमी आली तरी आपल्याला, म्हणजे एकदाच जर नॅशनल पार्क पाठ केलं तुम्ही तर वारंवार आपल्याला परत जाऊन मध्य प्रदेशमध्ये कोणते कोणते नॅशनल पार्क आहेत हे पाठ करण्याची आवश्यकता भासणार नाही. डन. त्याच्यानंतर पुढे चला, रोजगार हक्क हिरावला जातोय, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा राष्ट्रीय रोजगार हमी कायदा याच्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. डॉक्टर अजित रांडे, ज्येष्ठ अर्थतज्ञ, यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. तसाच आर्टिकल द हिंदूमध्ये भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. पहा, VBG रामजी ॲक्ट 2025 फिक्सेस स्ट्रक्चरल गॅप्स. आता दोन्हीचं आर्टिकलचं एकत्रीकरण करून मी सांगणार आहे. ओके, तर पहा, याला थोडंसं वरती येईन मी.
तर आपल्याकडे रोजगार हमी योजना, ओके, तुम्ही जर पाहिलात तर महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही कधी आलेली आहे तर 2005ला. त्याच्यापूर्वी काही होतं का तर अगदीच पहा, रोजगार हमी योजना याचं देण, ही जी योजना आहे ही देण कोणी केलेली आहे, संपूर्ण देशाला या रोजगार हमी योजनेची ओळख कोणी करून दिली तर ते राज्य आहे महाराष्ट्र. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. महाराष्ट्राने ही फ्लॅगशिप योजना जी आहे ती संपूर्ण देशाला दिलेली आहे. व यामधील महत्त्वपूर्ण जर तुम्ही पाहिलात तर पहा, 1970-71 दरम्यान महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होतं. दुष्काळ परिस्थिती असताना पहा, अगदीच संपूर्ण महाराष्ट्राची इकॉनॉमी ठप्प झालेली होती. शेतकरी, त्यानंतर जे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांच्या हाताला काम नव्हतं. बरोबर आहे, म्हणजे इकॉनॉमी ठप्प झाल्यानंतर संपूर्ण चक्र थांबलेलं होतं पहा. मग त्याच दरम्यान पंतप्रधान कोण होते 1969 आणि 1971 दरम्यान तर इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. मग 1971ला पहा, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे विचारणा करण्यात आली. म्हणजे यांच्यामार्फत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विचारण्यात आलं की आम्हाला थोडेसे पैसे हवे आहेत व आम्हाला महाराष्ट्राची इकॉनॉमी परत एकदा सुरुवात करायची आहे. पण 1971चा जर तुम्ही पिरियड आठवला तर त्या दरम्यान काय होतं तर भारत आणि पाकिस्तान म्हणजे बांगलादेश याबद्दलचं युद्ध चालू झालेलं होतं. बरोबर आहे, व युद्धाचे वारे तिथे 1971ला आपल्याला दिसत होते. म्हणजे जानेवारीपासून जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच दिसत आहेत. बरोबर आहे. मग त्यामुळे इंदिरा गांधी यांनी या महाराष्ट्राकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. त्यांनी म्हटलं की बा आता सध्याला नॅशनल इश्यू चालू आहे आपल्यासमोर व मी तुम्हाला सध्याला तरी काही मदत करू शकणार नाही. मग त्याला लगेच विधान परिषदेचे तत्कालीन सभापती विठ्ठल शंकर पांगे, ओके, VS पांगे, गांधीवादी नेते होते, यांनी म्हटले की ठीक आहे, तुम्ही युद्धामध्ये व्यस्त आहात व आम्हाला मान्य आहे, सध्याची नाजूक परिस्थिती आहे व महाराष्ट्र नक्कीच देशासोबत नक्कीच आहे, पण आम्ही हातावर हात धरून तर बसू शकत नाही, कारण महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा पण प्रश्न आहे व आम्हाला परत एकदा इकॉनॉमीचा गाडा महाराष्ट्रामध्ये सुरुवात करायचा असेल तर आम्ही काय करूयात आता, तर आपल्याजवळ महाराष्ट्र त्यावेळेस पहा GST नव्हती. GST नसल्यामुळे महाराष्ट्राकडे पण काहीतरी अधिकार होते, कर घेण्यासंदर्भात काहीतरी अधिकार महाराष्ट्राकडे नक्कीच होते. मग त्याच दरम्यान होता पहा एक कर, व्यावसायिक कर. बरोबर आहे, म्हणजे जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे अगदी तेव्हा पण पैसा होताच ना. मग या नात्यानेच VS पांगे यांनी काय म्हटले की आपण काय करूयात, जे व्यावसायिक आहेत ना त्यांच्यावरती आपण कर लावायचा. व्यावसायिक कर लावून आपण काय करूयात तर एक योजना आणूयात, रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना म्हणजेच काय, मागेल त्याला आपण काम देऊयात. कारण पहा, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे व शेतकऱ्यांच्या किंवा मजुरांच्या हाताला काम नाही आहे. मग आपण काय करूयात, जर जो मजूर किंवा जो शेतकरी रोजगार मागेल त्याला आपण काय करूयात, लगेच गावातल्या गावामध्येच रोजगार देण्याचा प्रयत्न करूयात व त्यांच्या हाताला लगेच काम पण मिळेल व एकीकडे पैसे पण त्यांना उदरनिर्वाहासाठी येऊन जातील त्यांच्याकडे. या नजरेतून रोजगार हमी योजना ROHYO हे चालू झालेलं होतं. म्हणजे एक जास्त काही त्यांचा दृष्टिकोन वगैरे नव्हता, पण महाराष्ट्राला दुष्काळातून सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांनी ही योजना काढलेली होती व VS पांगे हे गांधीवादी नेते होते. हा तुम्हाला पॉईंट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. मग त्यांनी काय केलं पहा की व्यावसायिक कर आपण जेवढा गोळा केलेला आहे तो फक्त रोजगार हमी योजनेसाठीच यूज करायचा हे त्यांनी ठरवून दिलेलं होतं. ओके, व्यावसायिक कर जेवढा आपण घेऊ, ओके, हां, व्यावसायिक कर असू द्यात किंवा एंटरटेनमेंट टॅक्स वगैरे, ते भरपूर टॅक्स पूर्वी पण लागायचे व आता पण लागत आहेत एंटरटेनमेंट टॅक्स. पण पहा, त्या टॅक्सला आपण दुसरीकडे वर्ग करायचा नाही. व्यावसायिकचा जो टॅक्स आपण कलेक्ट केलेला आहे ना रोजगार हमी योजनेसाठी, तर तो आपण त्या रोजगार हमी योजनेसाठीच यूज करायचा. असं त्यांनी एक बॉक्स बनवलं व त्याला नाव दिलं ROHYO व इथे जेवढा टॅक्स आपण कलेक्ट केला तो टॅक्स फक्त त्याच कामासाठी यूज करायचा असं त्यांनी ठरवलं. पण पुढे पहा, VS पांगे हे सभापतीपद त्यांचं गेलं, म्हणजे काही कालावधीनंतर ते रिटायर झाले. मग त्याच्यानंतर पहा, जो रोजगार हमी योजनेसाठी जो निधीचा जो बॉक्स बनवण्यात आलेला होता तो महाराष्ट्र सरकारने काय केला पहा, एक कायदा बनवला व त्यांनी कलेक्ट केलेला जो पैसा आहे त्याला त्यांनी दुसरीकडे पण सामान्य तिजोरीमध्ये त्याचं विलीन करण्यात आलं व अगदीच पहा, रोजगार हमी योजनेसाठी जो कलेक्ट केलेला पैसा होता तो अगदीच दुसऱ्या कामांसाठी पण यूज करायला जाऊ लागला. मग तेव्हापासून रोजगार हमी योजनेला थोडी घर तिथं नक्कीच लागली होती पैसा संदर्भात. ओके, म्हणजे अगदी याच्यापूर्वी फक्त कलेक्टेड टॅक्स जो कर केलेला होता किंवा ती जी तिजोरी होती ती फक्त त्याच कामासाठी यूज केली जायची, आता ती सामान्य कामासाठी पण यूज केली जाऊ लागली. मग याच कारणांमधून रोजगार
हमी योजनेला थोडासा घरघर नक्कीच लागली होती. महाराष्ट्र दुष्काळामधून वगैरे सावरला. पुढे आलो आपण 30 वर्षानंतर पहा, महाराष्ट्राच्या या फ्लॅगशिप योजनेचं राष्ट्रीयकरण झालं व त्याचं पुन्हा नाव देण्यात आलं पहा, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005. हा कायदा पुन्हा 2005मध्ये करण्यात आला व राष्ट्रीय स्तरावर आपण काय केलेलं आहे पहा, पुन्हा या योजनेला पदार्पण राष्ट्रीय लेवलवरती झालं. मग त्याच्यानंतर पहा, पुन्हा या योजनेचं देखील नाव बदलण्यात आलं. MG नरेगा पुन्हा करण्यात आलेलं आहे. म्हणजे महात्मा गांधी यांचं पुन्हा नाव ॲडिशन तिथं करण्यात आलं. पण 2005ला महाराष्ट्राची 1972ला जी योजना चालू झालेली होती दुष्काळाला संपवण्यासाठी, त्या योजनेचं राष्ट्रीयकरण कधी झालेलं होतं? 2005मध्ये. मग हे झालं थोडंसं बॅकग्राऊंड MG नरेगा या स्कीमचं, बरोबर आहे. मग यामध्ये चॅलेंजेस काय होते? आता मी इथं पहिल्यांदाच म्हटलं ना की रोजगार हमी योजनेसाठी जो तिजोरी केली होती ती सामान्यकरण करण्यात आलं. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, नरेगा हा किंवा MG नरेगा हा कायदा करण्यात आला तरी देखील याकडे सर्वात महत्त्वाचं चॅलेंज काय होतं तर तो होता पैसा पहा. ओके. व MG नरेगा हे जे ॲक्ट झालं ना त्यावेळेस केंद्र सरकार संपूर्ण पैसा कोण देणार होतं? केंद्र सरकार देणार होतं. पण आता 2025ला या स्कीमचं नाव बदलण्यात आलेलं आहे परत एकदा. म्हणजे अगदी संपूर्ण स्कीमच बदलण्यात आलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. इथं बेसिकली VB म्हणजे विकसित भारत जी रामजी 2025 अशा पद्धतीने आता ह्या योजनेचं नाव असणार आहे, बरोबर. मग या योजनेमध्ये आता MG नरेगा या स्कीममध्ये 100 दिवसाचं तिथं काय होतं तुम्हाला रोजगाराची हमी होती. आता VB जी रामजी या योजनेमध्ये पहा 125 दिवसाची तिथं रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे. पण इथे दोन्हीकडे पण कॅच आहे. पण म्हणतोय मी तर पहा, पूर्वी 100 दिवसाची रोजगाराची गॅरंटी होती ना, तरी देखील पहा जे मजूर आहेत त्यांना फक्त जवळपास जास्तीत जास्त जर झालं तर 50 ते 45 दिवस इतकंच काम मिळायचं. त्याच्यानंतर ते अगदीच रोजगार हमी योजनेचा जो हप्ता आहे त्याच्यावरती ते सर्वाइव्ह केले जायचे. परंतु तिथे पण मुख्य इश्यू होता तो होता पैसा. कारण जे मजूर तिथे एनरोल झालेले आहेत 100 दिवसांच्या कामाकरिता त्यांना परिपूर्ण त्यांचा पैसा तिथं मिळालेला नाही आहे. वेस्ट बेंगालमध्ये तर म्हणजे पहा, ममता दिदी आणि नरेंद्र मोदी यांचं डायरेक्टली भांडण वगैरे व्हायचं. किंवा तुम्ही ते एक मिमी पाहिलं असाल पहा, ममता दिदी आणि नरेंद्र मोदी यांची चर्चा चालू आहे व तिथे बोर्ड दाखवण्यात आलेला आहे. मग ते नेमकं कारण त्याचंच आहे, MG नरेगाचा पैसा तिथं अलॉट करण्यात आलेला नव्हता. ओके. व 50 ते 45 दिवस इतकंच काम मिळत होतं 100 दिवसाची गॅरंटी असून देखील. मग आता सध्याचं जे VB जी रामजी जे जे ॲक्ट झालेलं आहे यामध्ये त्यांनी 125 दिवस म्हटलेत. पण रियालिटी आपल्याला पण माहिती आहे, ग्राउंड रियालिटी काय 50 ते 45 दिवस. नुकतंच जर तुम्ही त्याचा आकडेवारी जर पाहिली तर फक्त 35 दिवसच एवढं काम मिळालेलं आहे. मग 125 दिवसाची आपण गॅरंटी तिथं देऊ शकत नाही. हा एक सध्याचा मुख्य चॅलेंज आहे. डन. हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर MG नरेगा ॲक्ट 2005चा जो आहे यानुसार पहा, संपूर्ण भारतभर ही स्कीम गेलेली होती. सगळ्या देशभरामध्ये, किंवा मी म्हटलं ना 1972ची जी स्कीम होती ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. पण त्याचं राष्ट्रीयकरण 2005मध्ये झालं व ती संपूर्ण देशभर ही स्कीम गेली. पण या स्कीमनुसार VB जी रामजी जे ॲक्ट आहे या ॲक्टनुसार आता पहा, केंद्र सरकारला पॉवर देण्यात आलेली आहे की फक्त महाराष्ट्रातील एका जिल्ह्यापुरती ही स्कीम लागू राहील व पूर्ण महाराष्ट्रासाठी ही स्कीम लागू राहणार नाही असं केंद्र सरकार तिथं सांगू शकतं. म्हणजे संपूर्ण अधिकार आता कुणाला दिलेले आहेत? केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. ओके. आय होप हा पॉईंट तुम्हाला लक्षात आलेला असेल. त्याच्यानंतर पहा, याच स्कीम अंतर्गत आता केंद्र सरकार किती पैसे देणार आहे? 60% केंद्र सरकार देईल व 40% कोण देणार आहे? राज्य सरकार देणार आहे. मग यामुळे काय होणार आहे पहा, की तर केंद्र सरकारची जी रक्कम आहे ती कमी होईल व राज्य सरकारचा तिथं राज्य सरकारवर अगदीच बोजा वाढणार आहे. मग राज्य सरकारवर जर तिजोरीवर जर ताण येत असेल, कारण पहा दुसरीकडे पण पैसा राज्य सरकारला खर्च करायचा असतो व त्यामध्ये परत आपण 40 रुपये 100 रुपये दिले 40 रुपये राज्य सरकारला द्यायचे आहेत. तर राज्य सरकार स्वतःहून ही स्कीम चालू करेल का? तर बिलकुल नाही. म्हणजे अगदीच जसं मी म्हटलं नाही तर की 35 दिवसच हाताला काम मिळत होतं, अगदी त्याच धर्तीवर पहा आता राज्य सरकार इथं काय असणार आहे? उत्साही तेवढं असणार नाही किंवा ही स्कीम आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे. कारण माझ्याजवळच पैसे नसतील तर मी कशाला ती स्कीम घेऊ? अशाच पद्धतीने राज्य सरकार काय करेल? मी गॅरंटी देणार नाही किंवा मी ही स्कीम इथं लागू होऊ देणार नाही अशाच तिथं पद्धतीने ते म्हणत जाईल व यामुळे रोजगार हमी योजना जी होती ती डबघाईला जाईल. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. बजेट किंवा पैसा. ओके. प्लीज पैसा असं डायरेक्टली तुम्ही लकात लिहू, तिथं बजेट वगैरे किंवा आर्थिक तरतूद असं लिहा. ओके. म्हणजे जेव्हा आन्सर रायटिंग करताना जे माझे लोकल शब्द आहेत ते तुम्ही प्लीज यूज नकात करू. डन. हा पण पॉईंट आता समजलेला आहे. आय होप.
त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉईंट जर तुम्ही म्हटला तिथे, जो की प्रिलिमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे पहा, तर रोजगार. ओके, रोजगार हे जो विषय आहे किंवा हा जो विषय आहे ते भारतीय संविधानातील कोणत्या सूचीमध्ये येतो, तर राज्य सूचीचा हा विषय आहे, राज्य सूची. पण कायदा कोणी केलेला आहे, केंद्र सूचीमध्ये केलेला कायदा आहे. ओके, यामुळे पहा फेडरलिझमला इथं थोडंसं धोका निर्माण झालेला आहे. ओके, आता हेच आहे पॉलिटी ज्यावेळेस शिकताना तुम्ही, तर इथूनच शिकायचं असतं आपल्याला बेसिकली. तर जे फेडरलिझम आहे त्याला धोका कशा पद्धतीने निर्माण झाला, तर याच कारणामुळे की रोजगार हा विषय राज्याचा आहे, पण केंद्र सरकार त्यामध्ये स्वतःहून इंटरफिअर करत आहे व त्यांनी काय केलेलं आहे पहा, अगदीच मनमानी पद्धतीने की बा तुम्हाला हे ऐकावंच लागेल, मी म्हणेल तोच खरं आहे, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, अशा पद्धतीने तर सध्याला चालू आहे. कारण मी म्हटलं ना इथं पूर्वी स्कीम ही सगळ्या भारतभर लागू होती, पण आता केंद्र सरकारने काय म्हटलं, मी जिथे म्हणेल तिथंच ही स्कीम लागू होईल, अन्यथा तुम्हाला अशा पद्धतीने रोजगार हमी योजना देता येणार नाही. त्याच्यानंतर मी जर तुम्हाला 100 रुपये दिले, म्हणजे रोजगार हमी योजनेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पहा फक्त 100 रुपये जर देण्यात आले, तर तेवढाच पैसा महाराष्ट्र राज्य खर्च करावा लागेल व त्याच्या उर्वरित जर महाराष्ट्र राज्य सरकारला 125 रुपये परत एक्स्ट्रा जर खर्च येत असेल 125 रुपये, तर 25 रुपये कोणाला द्यायचे आहेत, परत एकदा ते महाराष्ट्र राज्य सरकारला द्यायचे आहेत. म्हणजे राज्य सरकारवरती जास्त बर्डन येणार आहे. आर्थिकरित्या महाराष्ट्र राज्य सरकार असू द्यात किंवा दुसरे अन्य स्टेट्स जे आहेत त्यांच्यावरती जास्त बर्डन येईल. मग बर्डन आल्यानंतर पहा कोणीही तिथं चांगल्या पद्धतीने कार्य करू शकणार नाही. मग याच कारणानिमित्त सध्याला जे ऑपोजिशन पक्ष आहे ते टीका वगैरे तिथं करत आहेत. मग आता ह्या स्कीममध्ये अगदी चांगल्या गोष्टी आहेत पहा. शिवराज सिंग चौहान यांनी चांगला लेख लिहिलेला आहे की यामध्ये AI वगैरे यूज केला जाईल. मान्य आहे, सर्व काही गोष्टी ठीक आहेत पहा, पण जर तुमच्याकडे बजेटच नसेल तर तुम्ही काय करणार आहात. म्हणजे पहा ना तुम्ही, आता मला पण स्वप्न दाखवण्यात आले की बा तू अगदीच मोठा काहीतरी होशील, त्यानंतर तुझ्याकडे पण म्हणजे BMW वगैरे असेल, मर्सिडीज असेल, अशा पद्धतीने आपल्याला स्वप्न वगैरे दाखवण्यात आली, पण आपला एक टाईमचं जेवायलाच तिथं नसेल तर मला हे स्वप्न दाखवून काही फायद्याचं आहे का. अगदी तशाच पद्धतीने हे पहा, स्टेट गव्हर्नमेंट असू द्या किंवा अगदी सामान्य माणसाच्या हाताला जर काम नसेल व आपण त्याला AI यूज वगैरे तिथं सांगू, किंवा अगदी आता तुम्हाला फक्त नाला बिल्डिंग वगैरे खड्डे खंदायचे नाही तर तुम्ही दुसरे पण काम वगैरे तिथं करू शकता, असं जर म्हटलं तर चालणार नाही ना. त्याच्या अगोदर पोटाचा तिथं प्रश्न आहे. व अगदीच पहा, किंवा राज्य सरकारच्या आर्थिकतेचा तिथं प्रश्न आहे. राज्य सरकारकडे जर बजेटच नसेल तर तो अगदी उत्साहपणे VBG रामजी हे जे कायदा आहे किंवा ही जी स्कीम आहे तो राबवण्यासाठी उत्सुक असेल का, तर बिलकुल उत्सुक असणार नाही. हाच तिथं बेसिकली प्रमुख मुद्दा आहे जो की ऑपोजिशन पक्षांनी पण उचललेला आहे. मग यासाठी पहा, हे जे कायदा बनवण्यात आलेला आहे याला बेसिकली आपल्याला पहिल्यांदा स्थायी समितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. म्हणजे पहा, ठीक आहे, मान्य आहे 125 दिवसाची तुम्ही गॅरंटी चांगल्या पद्धतीने देत आहात, हे मान्य आहे, पण आणखीन यामध्ये कॅश देण्यात आलेला आहे पहा. तर ज्या वेळेस पेरणी होईल त्यावेळेस तुम्हाला 60 दिवस या रोजगार हमी योजनेतून काम मिळणार नाही. ओके, म्हणजेच काय, 60 दिवसाची जर तिथं सुट्टी असेल तर अगदीच पहा ना तुम्ही, लो कॉस्ट लेबर तिथं शेतासाठी उपलब्ध करण्यात येईल. ओके, कारण त्यांच्या हाताला कामच मिळणार नाही. मग लो कॉस्ट लेवलवरती अगदी जे मजूर आहेत ते शेतीमध्ये कामाला मिळू शकतात बड्या शेतकऱ्यांना. मग हे त्याचा मागचं एक उद्देश आहे असं जे ऑपोजिशन आहे त्यांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. आय होप हा पॉईंट आता तुम्हाला क्लिअर झालेला आहे. व VBG रामजी जे विधेयक आहे ते मी अगदी योग्यरित्या तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी आशा करून आपण पुढे जाऊयात. पहा, बाकी इम्प्लिकेशन्स ऑफ दी वंदे मातरम डिस्कस. आता पार्लमेंटमध्ये वंदे मातरमबद्दल डिबेट झालं, त्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे, पण प्लीज मी या आर्टिकलला स्किप करतोय कारण मला नाही वाटत की हे आपल्यासाठी गरजेचं सध्याला तरी आहे. प्रिलिमच्या वेळेस मी तुम्हाला हँडनोट वगैरे नक्कीच प्रोव्हाइड करेल वंदे मातरमबद्दल, पण हा आर्टिकल सध्याला आपण इथं बेटर असेल की थांबलेलंच. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक आर्टिकल आलेला आहे पहा द हिंदूमध्ये, जो की एक्सपोर्टबद्दल आहे, पण मी याच्या थोडंसं विचारांच्या विरोधात आहे. किंवा अगदी UPSCमध्ये ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतो त्यावेळेस या आर्टिकलला आपण लिहू शकत नाही किंवा अगदीच याचे इनपुट घेऊ शकत नाही. या नात्याने फक्त मी यातील महत्त्वाचे कोर जे मुद्दे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा, सध्याला एक्सपोर्टमध्ये टॉप 5ची राज्य कोणती आहेत असा जर प्रश्न आला तर पहिला आहे महाराष्ट्र, नेक्स्ट आहे गुजरात, त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. 5 राज्य लक्षात ठेवा. आपणच पहिले आहोत महाराष्ट्र, त्याच्यानंतर आहे गुजरात कारण गिफ्ट सिटी तिथे आहे, त्यानंतर तमिळनाडू. 3 जरी लक्षात ठेवलात मोर दॅन सफिशियंट आहे, पण आपण 2 आणखीन आहेत, कर्नाटका आणि उत्तर प्रदेश. हे एवढंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्सपोर्टमध्ये हे 5 राज्य आहेत. डन. त्याच्यानंतर परत आपण आपल्या लोकसत्ता वृत्तपत्राकडे येऊयात कारण द हिंदूमधल्या आता संपूर्ण बातम्या संपलेल्या आहेत. डन. तर हे संपूर्ण मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे VBG रामजी विधेयकला. त्याच्यानंतर खादाडी विरुद्ध खपाटी.
तुम्हाला कालचा लोकसत्ता आठवायचा आहे. लोकसत्तामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की BJPला किती देणग्या मिळालेल्या आहेत व INCला म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसला किती मिळालेल्या आहेत. त्याबद्दल हा आर्टिकल आला आहे, मी याला स्किप करत आहे, काही गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर PM मित्र वस्त्रोद्योग उद्यानाची सद्यस्थिती काय आहे. ह्या योजनेबद्दल आपला डीपली न जाता फक्त एवढं लक्षात ठेवा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मित्र महा वस्त्रोद्योग उद्यान मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा मार्च 2023 मध्ये केली होती. मेगा टेक्स्टाईल पार्क कधी? मार्च 2023. मेगा टेक्स्टाईल पार्क मार्च 2023. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. प्रिलिमला वगैरे हा प्रश्न येऊ शकतो. डन, एवढं महत्त्वाचं आहे. बाकी या योजनेची सद्यस्थिती काय किंवा आकडेवारी ही तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. पहा, मानवी मेंदू आहे, नक्कीच ते विसरू शकतं. या नात्याने मी एवढं सांगतोय. बाकी महाराष्ट्रामधील कोणतं शहर होतं तर अमरावती. येथे पण मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापित करण्यात येणार होतं. ओके, पण अद्याप ते झालेलं नाही आहे. इथं त्यांनी दिलेलं आहे की सध्याला एवढं तिथं काम झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे, काम सध्याला चालू आहे. पहा, ओके, ज्या दिवशी होईल किंवा जेव्हा आर्टिकल मोठं येईल त्यावेळेस आपण चर्चा करूयात. पण सध्याला आज घडीला एवढंच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण इथं ठरतं. बाकी स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट किती आली हे तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. पहा, जरी लक्षात ठेवलात तर परीक्षेमध्ये आठवणं गरजेचं असतं ना. त्यामुळे आपण आपल्या मर्यादा आपण ओळखणं कदाचित बेटर असेल. ओके, जर तुम्हाला जर राहत असेल लक्षात तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर पुढे करिअर वृत्तांत स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.